लावतोय फोन आम्ही महेश डेरेला. महेश होता का पण तो फिक्स? मला तर महेश आवाज येत नव्हता. मला महेश महेशने फादर का नाही फोन दिला. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आजचा ब्लॉग आहे ना लय फनी होणार आहे. त्याला तुम्ही पण फक्त मनोरंजक दृष्ट्या घ्या. आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही काय करणार आहे, महेश डेरे, आदित्य डेरे, परत ऋषी जेजुरकर, आमचे जेवढे ब्लॉगर मित्र आहे सगळ्यांना फ्रँक कॉल करणार आहे मुलीच्या आवाजात. बघू दे त्यांच्याकडून पुढून कसा रिप्लाय येते, ते कसे बोलतात ते. तर तुम्ही पण त्याला फक्त मनोरंजक दृष्ट्या घ्या. रामकृष्ण हरी. फेक कॉल चालू आहे. पहिला पुन्हा लावायला होता ऋषाला ना, आणि आता आदित्य डेरे लावायचंय. हे लावा. युट्यूबला व्हिडिओ सर्च करून राहिलोय, कॉपीराइट येऊ शकतो त्याच्यावर. तू ब्लॉग बंद कर. कॉपीराइट नाही ना थारा पाहिजे. नाही ते मग तुला असं उड्या मारतो. हे लावा ना, हे लाव ना. तू काय करतोय? तर आता पोरांची डिमांड आहे की आदित्य डेरेला फोन लावायचा आणि तिची प्रँक कॉल करायचा. आधी आम्ही नंबर चेक करून राहिलो ट्रू कॉलरला. नाव काय येतंय? कुणाचं नाव येते? एंजल प्रिया. एंजल प्रिया नको, एंजल प्रिया पायल टाक. पायल नाही डॉट नको, नुसतं पायल टाक. पायल म्हणजे त्याला काय नाही, पण नाही पायलचं नाव टाकलं ना त्याला कळन की कोणती पायल काय ते विचार करत जाईल. पायल लगेच नाही ना, पहिल्या कॉलला नाही असं काहीतरी घरचं नाव नसतं का असं, स्वीटी टिटी असं काय. बबली 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 तर आमच्या फ्रँक कॉल मध्ये ना मध्येच एक जाहिरात आली, आणि ती जाहिरात होती कुणाची, तर सुशांतच्या मित्राची. तू 1 मिनिट 5 मिनिट फ्रँक कॉल चालू आहे. फ्रँक कॉल चालू आहे. फ्रँक कॉल करा करा करा. फोन उघडा. चेक कर ना आधी. चालू कर ना. आणि आता कोणीच काही बोल तुम्हाला चिकट आला ना आपण घ्या. तू आपण तिकडे इथंच टाइमपास केला 10 मिनिटं. तर आत्ता फोन लावतोय आम्ही आदित्य डेरेला. ऑलरेडी आधीच पायल बरोबर बोलून राहिलाय तो. अरे मी म्हणतो एखाद्या दुसऱ्याला फोन लावा. तर गेलं 5 मिनिटं झालं आम्ही आदित्य डेरेला फोन लावतोय, पण त्याचा फोन व्यस्तच सांगतोय. पण ह्याच्या आधी ना आम्ही फोन लावला होता जेजुरकर ऋषाला. ऋषाची आम्ही इतकी मज्जा घेतली, त्याला इतका त्रास दिला. ते कसा त्रास दिला ते विषयालाच तुम्हाला सांगेल. बघ ट्रू कॉलर चेक केलं, मग नंतर पोरगी बोलायची हॅलो आईच्या गावात दर्शन त्याला कळलं तो म्हणे विशाल. आता आधीचा तर फोन व्यस्त आहे. मग आपण एक काम करू, फोन लावू त्याच्या भावाला, म्हणजेच आपल्या महेश डेरेला. महेशला ए आप्या तो फोन दे महेशला. दिलो त्याचे नाही दे महेशला दे. आदित्यला अरे महेशला अरे आप्यावरून लाव ना. आप्याच्या फोनवर आदित्यचा फोन ना एअरपोर्ट मोडला आहे. एअरपोर्ट मोड एरोप्लेन मोडलाय, म्हणून आता महेश डेरेला फोन लावायचा. साईडची बाटली तो संपवली का रे? त्याच्यामुळे शब्द असे म्हणतोय फोन आम्ही महेश डेरेला. लावा ऑल डिमांड लावा. नाद करा. टायमिंगला म्यूट कट केला का? तू कट केला का? तर खाते 3 रुपये, आणि मी कोणाला फोन लावला की मला पुढून सांगतात की बँकेचा स्कॅम होईल आणि तुमचं पैसे लुटते. आता हे 3 रुपये लुटणार आहे का? मा बाबा लुटा एकदाच. सोशल मीडिया किंवा माहिती नसलेल्या ग्रुप्स कडून इन्व्हेस्टमेंट टिप्स कधीही घेऊ नका. तुम्ही बचत केलेले पैसे चोरण्याचा सायबर क्रिमिनल्सचा हा डाव असू शकतो.
तर महेशनी फोन उचललाच होता, त्याच्यात दुसरी जाहिरात आली, सुशांतचा दुसरा मित्र आलाय. कोण आलंय रे? अरे दाद्या ये लवकर लवकर दरवाजा बंद कर. दुसरी व्हिडिओ लाव, मग तर आहे ना महेशने फोन उचललाच होता, तिकडून ते हॅलो बोलला, आम्ही इकडून मोबाईल लावला आणि तेवढ्यात मित्र आला. मग आता परत त्याला फोन लावलाय. तर आहे ना पहिल्या रिंग वरती महेशने फोन उचलला होता, हॅलो हॅलो पण केलं, कोणी ते पण विचारलं, पण आता अचानकच ते बोलायचंच बंद झालंय. हॅलो हॅलो याने लावलं ते चांगलं होतं ते फक्त हॅलो आहे रे. मग ते हॅलो होऊ दे, मग पुढच्या कॉलला हे लाव ना, जानू मला फोन टायमिंगला ह्याच्यात दिसतं ना ते, तुम्ही बघितलेल्या व्हिडिओ मध्ये येतं की ते, तुम्ही कालचा व्हिडिओ शेवट बघितला हिस्ट्री मध्ये. तर ही मजा अशीच चालू राहणार आहे आणि मी पण तुम्हाला ह्याच्या पुढे दाखवणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता, तुम्ही पण तुमच्या मित्राला कधी असं फ्रँक कॉल केलाय का नाही, ते चालू चालू मध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा. JCB मध्ये नंतर लावा. तर फायनली आता महेशने बोलायला सुरू केलंय. पण विषय हाच आहे की हे दोन व्हिडिओ आहे, हे हॅलो आवाजाचा एक व्हिडिओ आहे ना, एक दुसरा इमोशनल व्हिडिओ आहे, आता तो लावायचा आहे. जाहिरात लागेल. किती प्रयत्न केला तुला बोलायचा, मला फोनही उचलत नाही तू, माहित नाही पाठवलेले वाचतोच का नाही, आपण 3-4 पत्र पाठवले ते वाचले का नाही माहित नाही. महेश होता का पण तो फिक्स? मला तर महेश आवाज येत नव्हता, मला महेश महेशने फादर का नाही ना फोन दिला. नाही आधी महेशनेच उचलला, आपण नंतर वेगळा आवाज आलो, फादर का दिलेला हा त्याच्या भावाला दिला असं, नाही तर मोठ्या भावाला. त्याच्याने आवाज वाटला मला. आप्याचा नंबर द्यावा नाही सोशल मीडिया ते एजन्सी वाल्यांकडे. नाही काहीच नाही नाद करायचा आप्या भेट नसते हो, नाद करते का. नंतर ते पूर्ण बोलायला आवाज अरे मी तुम्हाला काय विषय कशाला फोन लावायचा, हॅलो हॅलो नंतर ते, आणि नंतर जसं काय का तिच्या बापाने फोन घातला, का रे माझ्या पुरीला रडते भाऊकडला तुला. तर अशा रीत्या आम्ही मित्रांवरती फ्रँक कॉलचा एक प्रयत्न केला होता. त्यातल्या त्यात ना ब्रँडेड पाषाण ऋषाचा जो फ्रँक कॉल होता तो इतका कॉमेडी होता, ती इतकी पिसाळली होती दोघं. पण विषय असा झाला, ते जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा हाच माईक होता आणि ह्या माईकची चार्जिंग संपली, मला ते काही कळलंच नाही. आणि अख्खं जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओला आवाज चालला नाही. ते व्हिडिओ इतकं हसला असतं, तुम्ही बघितलं असतं. ऋषी एकदम पिसळून बोलायचा, हे कोण आहे रे, मी काय केलं हे ते, लय हसाय आली. पण ते काही तुम्हाला दाखवता नाही आलं, पण ते लय भारी होतं. म्हणजे नाही का तुम्हाला मी सांगतोय ते, तुम्ही असं कधी कुणावरती फ्रँक कॉल केलंय का नाही. आम्ही काय करायचो, गावात कोणी पण नवीन नंबर घेतला की त्या नवीन नंबरवरून सगळ्यांना फोन लावायचं, ए बाबूराव बोलतोय, हे बोलतोय, ते बोलतोय, नाही तर ए सकाराम बोलतोय पोलीस स्टेशनवरून, चल पोलीस स्टेशनला ये लवकर. इतकी हसायला यायची. मग तुम्ही पण असं कधी फ्रँक कॉल केलंय का नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि आपली लग्नाची सिरीज चालू आहे. आम्ही लग्नावरून आल्यानंतर हे सगळं शूट केलं, तर ह्याच्यानंतर आम्ही वरातीला जाणार होतो. तर वरातीचा ह्याच्यानंतर उद्याचा व्हिडिओ, त्याला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी जाता तर सबस्क्राईब करा नक्की करा बरं का. आणि काहीतरी चांगली कमेंट करा, कमेंट वाचायला मला भारी वाटतं तुमच्या.